नमस्ते मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये आपल्या मित्रास किंवा मैत्रिणीस निमंत्रण पत्र कसे लिहावे याचा एक छोटासा नमुना पाहणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर वर्षभर विविध शैक्षणिक व्हिडिओज मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा। आपल्या पत्राचा विषय आहे तुमच्या मित्र किंवा मैत्रिणीस पत्र लिहून सणासाठी तुमच्या घरी येण्याचे निमंत्रण द्या। पत्राच्या वरील बाजूस उजव्या कोपऱ्यामध्ये सर्वप्रथम पत्र लिहिणाऱ्याचे पूर्ण नाव, पत्ता आणि दिनांक नमूद करावा। त्यानंतर प्रिय मित्र किंवा मैत्रीण त्यांचे नाव इथे नमूद करावे। त्यानंतर पत्राचा मुख्य मजकूर येईल। कालच तुझे पत्र मिळाले, तू तिकडे आनंदी आहेस हे समजले, वाचून खूप आनंद झाला, मीही इथे मजेत आहे। हे पत्र मी एका खास कारणाने लिहित आहे। दिवाळीचा सण जवळ येत आहे। यावेळी दिवाळीला तू माझ्या घरी ये। माझ्या घरातील सर्वांना तुला भेटून खूप आनंद होईल। माझ्या घरी दिवाळी अगदी पारंपरिक पद्धतीने साजरी केली जाते। संपूर्ण घर स्वच्छ करून ते सजवले जाते। संध्याकाळी सर्वजण पारंपरिक वेशभूषा करून लक्ष्मी गणेशाची पूजा करतो। त्यानंतर फटाक्याचा आनंद घेतो, पण कमी प्रमाणात। तू एकदा माझ्या घरी येऊन माझ्यासोबत दिवाळी साजरी करावी अशी माझी इच्छा आहे। मला खात्री आहे की तुला आमच्यासोबत दिवाळी साजरी करायला खूप आवडेल। लवकर पत्र लिहून तुझा होकार कळव। तुझ्या आईबाबांना माझा नमस्कार कळावे। तुझा मित्र किंवा तुझी मैत्रीण इथे पत्र लिहिणाऱ्याचे नाव नमूद करायचं आहे। तर अशा प्रकारे आपण आपल्या मित्रमैत्रिणींना सणासाठी निमंत्रण देऊ शकतो। पत्रलेखन पूर्ण झाल्यानंतर पत्राचा लिफाफा कसा लिहावा याचा नमुना आपण पाहणार आहोत। पत्राच्या लिफाफ्यावरती प्रति म्हणजेच आपण ज्यांना पत्र पाठवणार आहोत त्यांचे संपूर्ण नाव, पूर्ण पत्ता पिनकोडसह आणि शक्य असल्यास मोबाईल क्रमांक नमूद करावा, तरच आपले पत्र दिलेल्या पत्त्यावर व्यवस्थित पोहोचेल। त्यानंतर प्रेषक म्हणजे ज्याने पत्र लिहिलेले आहे त्या व्यक्तीचे नाव, पूर्ण पत्ता पिनकोडसह आणि शक्य असल्यास मोबाईल क्रमांक नमूद करावा। अशा प्रकारे पत्राच्या लिफाफ्यावरती मजकूर लिहावा। त्यानंतर पोस्टाचे तिकीट देखील लिफाफ्यावरती अशा प्रकारे चिटकवले जाते।